काही विशिष्ट तिथीला कुलदेवीची तुम्ही पूजा केल्यास कुलदेवता नेहमी प्रसन्न राहतात. त्यांची सेवा केल्यास कुठल्याही प्रकारची संकट येत नाही. आता अक्षय तृतीया येत आहे. या अक्षय तृतीयेला तुम्ही 3 गोष्टी करू शकता. तिन्ही नाही जमल्या तर तुम्ही एखादी तरी करून त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी चला जाणून घेऊ. ज्यांच्याकडे चैत्रगौरी असतात ह्याच दिवशी गौरीला निरोप दिला जातो. जप होम दान केल्यास याचे पुण्य अक्षय होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात ह्या दिवशी केलेले दान प्रत्यार्थ केलेली सेवा व्यर्थ जात नाही. त्याच दिवशी अन्नपूर्णा जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, हयग्रीव जयंती सुद्धा असते. ह्याच दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. एक कुलदेवतेला कुंकुम अर्चन करा. असे केल्याने घरातील व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते. 2 कुलदेवतेची ओटी भरावी व ती ओटी एका सुवासिनीला द्यावी. 3 कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा.